ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कोर्टात खूप मोठा धमाका. अर्जुने साक्षी आणि महिपतला केले गप्पार. साक्षीला होणार जेल तर खोटी साक्ष दिल्यामुळे प्रियाला कठोर शिक्षा. सत्याची जीत. मधुभाऊ निर्दोष मुक्त. आता इकडे अर्जुन, प्रिया, मधुभाऊ, सायली, चैतन्य आणि काही पोलीस आणि रिपोर्टर आश्रमात आलेले असतात. अर्जुन प्रियाला प्रश्न विचारू लागतो. अर्जुन बोलतो, तन्वी तू कुठून पाहिलं? मधुभाऊना प्रिया सांगते, मी दरवाजा मागे लपले होते. मधुभाऊ आणि विलासच्या भांडणाचा आवाज आला म्हणून मी माझ्या रूममधून बाहेर आले तेव्हा पाहते तर काय मधुभाऊ विलासला गोळी मारत होते. मी खूप घाबरले. मी लगेचच टेबलाखाली लपले. खरं तर मी त्यावेळेस इतकी घाबरले होते ना, मला काय करावे काही सुचत नव्हतं. मी तिथेच टेबलाखाली लपले आणि तेवढ्यात मधुभाऊंनी विलास काकांवर गोळी झाडली. विलास काका खाली पडले. असं बोलून प्रिया रडायचं नाटक करत असते. प्रिया खूप रडायचं नाटक करत असते. अर्जुन तिथे विलास आणि मधुभाऊ उभे होते तिथे पोलिसांना उभं करतो आणि स्वतः टेबला खालून पाहू लागतो. अर्जुन बोलतो, तिथून तर काहीच दिसत नाहीये. प्रिया मग तू कसं कळ मग तुला कसं कळलं की विलासला गोळी मधुभाऊनी मारले? प्रिया आता खूप घाबरते. प्रियाला काय बोलावे काही सुचत नाही. अर्जुन बोलतो, बोल तन्वी काय झालं तेच पटकन सांग. मधुभाऊंनी गोळी झाडताना पाहिलं ना तू? तुम्ही नक्की तू पाहिलस ना नक्की? प्रिया तर करू लागते. अर्जुन प्रियावर द्वा बांधून लागतो त्यामुळे प्रिया खूप गडबडते. प्रिया घाबरून बोलते, विलास आणि मधुभाऊंची झटापट झाली आणि त्या झटापटीत साक्षीकडून गोळी विलास काकांना लागली. अर्जुन लगेचच प्रियाच बोलणं कॅच करतो. अर्जुन बोलतो, मग साक्षीने विलासचा खून केला हो ना? प्रिया बोलते, हो. प्रिया इथेच अडकते. सायली बोलते, प्रिया आता खरं सांग की साक्षीने विलासचा खून कसा केला आणि कसं मधुभाऊंना अडकलं? प्रियाचा नाविलाज होतो. प्रिया लगेचच सविस्तर विलासचा मर्डर कसा झाला ते सर्वांना सांगते. तर येणाऱ्या भागात साक्षीला जेल होणार आहे आणि प्रियाने खोटी साक्ष दिल्यामुळे तिला कठोर शिक्षा होणार आहे. पण ते कशाप्रकारे हे आपल्याला पुढील भागात समजणार आहे. तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि